काय बोलतो ना ₹500 किलो. दे दादा दे. 1 किलो देऊ. पण अरे खूप मोठी आहे, किती बसेल किलो मध्ये? हॅलो, हाय फ्रेंड्स, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असाल. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर ही सगळी तयारी बघून तुम्हाला समजलं असेलच की हा व्हिडिओ काय आहे आणि कशासाठी आहे. तर माझा हा आजचा व्हिडिओ असणार आहे गटारी स्पेशल. आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो चिकन आणि फिश आणण्यासाठी. तर आजचा बेत आहे चिकन बिर्याणी आणि कोलंबी. कोलंबी तुम्हाला माहिती आहे मला खूप आवडते, कारण मला चिकन आणि मटन मी खात नाही आणि मी दुसरे फिश पण बघत होती, पण माझं असं आहे ना की मला जेवण माझं पूर्ण होणार नाही कोलंबी शिवाय, किंवा माझी गटारी स्पेशल बनणार नाही त्याच्याशिवाय. तर मी कोलंबीच घेतलेली आहे आणि माझी मामी येणारच आहे, तर मी तिलाच सांगणार आहे कोलंबी भात बनवायला किंवा बिर्याणी बनवायला. तर मी लहान असल्यापासून ना मामी कोलंबी भात किंवा बिर्याणी बनवते आणि मला तो खूप आवडतो. काहीही घरात फंक्शन असेल, बर्थडे असेल किंवा आम्ही असंच भेटलो असू तर आम्ही हा प्लॅन नक्कीच करतो. मी कोलंबी आणून ठेवते आणि मामीला सांगते की तू प्लीज मला बनवून दे, आणि ती करून पण देते, मला कधीच नाही म्हणत नाही, कारण ती खूप छान बनवते कोलंबी आणि मला खूप आवडतं. सो आजचा बेत असणार आहे कोलंबी बिर्याणी आणि चिकन बिर्याणी. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. आई चिकन मॅरिनेट करत आहे. आम्ही मार्केटमधून येईपर्यंत आईने इकडे सगळं तयारी करून ठेवली होती. कांदा वगैरे जे काय असेल ते सगळं कापून ठेवलं होतं आणि राईस पण तिने अर्धा कच्चा शिजवून घेतला होता. तर माझी मामी सुद्धा आलेली आहे आणि आता माझी कोलंबी बिर्याणी बनणार आहे. कोलंबीला व्यवस्थित छान असे मसाले लावून, आलं लसूणची पेस्ट वगैरे लावून मी कोलंबी मॅरिनेट करून ठेवलेली आहे. आता अशा प्रकारे आमच्या गटारीची सगळी तयारी जोरात चालू आहे. सगळेजण मस्त जेवण करण्यामध्ये बिझी आहेत. मी फक्त व्लॉग बनवत आहे, मी व्हिडिओ करायची माझी तयारी चाललेली आहे. आणि चिकनला असं खूप सुंदर तरी आलेली आहे, बघून खूप सुंदर वाटतंय चिकन. आणि तुमची झाली का गटारी? तर आमची अशी गटारी आता आम्ही सेलिब्रेट करणार आहोत आणि खूप एन्जॉय आणि ऍक्च्युली कसं आहे माहिती का, फॅमिली एकत्र आल्यावरती खूप मजा येते. काही फंक्शन असू दे किंवा काही असेल तर माझी आई तिच्या फॅमिलीला म्हणजे बोलवते, तिची फॅमिली म्हणजेच आमची फॅमिली. तर आम्ही सगळ्यांना एकत्र बोलवून आम्ही सगळं सेलिब्रेट करतो. आणि खरंच सांगू ना, फॅमिली जर आपली एकत्र असेल ना तर खरंच खूप मजा येते, सगळं आपण एन्जॉय करतो आणि सगळं छान असतं, एकत्र भेटतात. आणि आज पण आम्ही असे एकत्र भेटलेलो आहोत. आणि आम्ही जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा आम्ही रात्री झोपत नाही, नाईट आऊट मारतो, खूप काही गेम खेळतो, पत्ते वगैरे सगळं असं खेळत असतो किंवा खूप साऱ्या अशा गप्पा मारत असतो. मामा मामी आल्यावरती खूप मजा येते आमच्या.
अशा प्रकारे आमचं सगळं जेवण रेडी झालेलं आहे. आम्ही एकत्र जेवायला बसलेलो आहोत. फॅमिलीसोबत जेवण केलं की जरा 4 घास जास्त जातात. पार्टीसाठी सुद्धा आमची झालेली आहे. अशा प्रकारे आमची गटारी स्पेशल सगळं सेलिब्रेट झालेलं आहे. तुमची झाली का गटारी? आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.